विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण ॲसिड बेस कन्सेप्ट पाहिला. कोणत्या सबस्टन्सला ॲसिड म्हणायचं, कोणाला बेस म्हणायचं ते आपण ठरवलं होतं ऑन द बेसिस ऑफ थ्री theories. First theory was Arrhenius theory, which explained acidic and basic nature of a substance in a water. The substance which gives H plus in water is known as acid. The substance which gives OH minus in water is known as base. त्यानंतर दुसरी थिअरी जनरलाइज करायसाठी, वाटर नाही त्या जागेवर जनरलाइज करण्यासाठी देवाणघेवाण प्रोटॉन एक्सचेंजच्या भरोशावर असे सबस्टन्स जे एच प्लस दुसऱ्याला डोनेट करतात त्याला बेस म्हटलं होतं. असे सबस्टन्स जे एच प्लस दुसऱ्याला देतात त्याला ॲसिड म्हटलं होतं. असे सबस्टन्स जे एच प्लस ॲक्सेप्ट करतात दुसऱ्यापासून त्याला काय म्हटलं होतं, बेस हे म्हटलं होतं ब्रोन्स्टेड अँड लोअरीने. आणि तिसरा जे इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करतात, बरोबर, जे इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करतात, जे इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहेत, जे इलेक्ट्रोफाईल आहेत त्याला आपण म्हटलं होतं ॲसिड अकॉर्डिंग टू लेविस. असे सबस्टन्स त्याच्या उलटे जे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात, जे इलेक्ट्रॉन रिच असतात, जे न्यूक्लिओफाईल असतात त्याला म्हटलं होतं आपण बेस अकॉर्डिंग टू लेविस. तर आज एक आपण कन्सेप्ट पाहणार आहे महत्त्वाचा, त्याचं नाव आहे ॲम्फोटेरिक सबस्टन्स. ॲम्फोटेरिक सबस्टन्ससाठी पहिले तुम्हाला ब्रोन्स्टेड अँड लोअरी कन्सेप्ट एकदम ब्रीफमध्ये सांगतो. पहिले ब्रोन्स्टेड अँड लोअरीनुसार आपल्याला माहीत आहे असा सबस्टन्स जो एच प्लस डोनेट करते. सपोज याला मी म्हटलं ॲसिड, सपोज याची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज आहे ॲसिड, ठीक आहे. जो दुसऱ्याला एच प्लस देते, ठीक आहे, त्याला ॲसिड म्हटलं. जो दुसऱ्या जवळून एच प्लस घेते म्हणजे ॲसिड जवळून एच प्लस घेते त्याला म्हटलं आपण बेस, ठीक, बरोबर. याने जर एच प्लस याला दिलात तर रिझल्टंट काय बनेल, बरोबर. एच प्लस याला दिलात तर हा NH4 प्लस बनेल. हा NH4 प्लस बनेल केव्हा, जेव्हा याने एच प्लस घेतला याच्याजवळून, ठीक आहे, ठीक. आणि त्याच्यानंतर हा काय बनेल, हा बनेल तुमचा Cl मायनस, ठीक, बरोबर. आता जरा पाहून घ्या, ॲसिडनी प्रोटॉन लॉस केल्यानंतर अकॉर्डिंग टू ब्रोन्स्टेड अँड लोअरी इट फॉर्म्स इट्स कॉन्ज्युगेटेड बेस. हा झाला याचा कॉन्ज्युगेटेड बेस. कोणाचा कॉन्ज्युगेटेड बेस, HClचा कॉन्ज्युगेटेड बेस आहे Cl मायनस, ठीक आहे, बरोबर आहे. आता हे असंच रिॲक्शन होत नाही, याच्या उलटी पण होऊ शकते. उलटी कशी, हा Cl मायनस बेस म्हटलं आहे आपल्याला, ठीक आहे, जो एच प्लस घेईल कोणापासून, याच्यापासून घेतल्यानंतर हा कशात कन्वर्ट होईल, HClमध्ये, म्हणजेच रिॲक्शन शुड बी डबल हेडेड, बरोबर. ह्याला कॉन्ज्युगेटेड बेस का म्हटलं, कारण हा एच प्लस घेऊन पुन्हा काय बनू शकते, याचा ॲसिड बनू शकते, ठीक आहे. आता याला काय म्हणायचं, हा काय करू शकते, हे एच प्लस लॉस करू शकते. आणि जो एच प्लस लॉस करते त्याला आपण म्हणतो, काय म्हणतो, याला आपण ॲसिड, ठीक आहे. आता हा जो आहे हा कोणाचा ॲसिड आहे, तर या बेसचा कॉन्ज्युगेटेड ॲसिड आहे, बरोबर. याला म्हटलं आपण हा याचा या बेसचा कॉन्ज्युगेटेड ॲसिड आहे, बरोबर. एच प्लस बेसनं घेतल्यानंतर रिझल्टंट काय बनते, त्याचा कॉन्ज्युगेटेड ॲसिड. आणि ॲसिडनी एच प्लस लॉस केल्यानंतर काय बनते, त्याचा कॉन्ज्युगेटेड बेस तयार होते, ठीक आहे, बरोबर. ही थिअरी आपल्याला माहीत आहे, बरोबर. इथं काय होऊन राहिलं, कोणीतरी दुसऱ्याला एच प्लस डोनेट करून राहिला, दुसऱ्या जवळून एच प्लस घेऊन राहिला, त्या थिअरीला आपण म्हणतो ब्रोन्स्टेड अँड लोअरी कन्सेप्ट. एच प्लसचं देवाणघेवाण मोर जनरलाइज थिअरी आहे, ठीक. आता काही सबस्टन्स असे असतात ज्याच्यामध्ये एकपेक्षा जास्त प्रोटॉन आहेत, बरोबर. आता सपोज फॉर एक्झाम्पल मी घेतला एक H2S, ठीक आहे. H2S हा ॲसिड आहे, ठीक आहे. याने पहिल्या स्टेपमध्ये सपोज याच्यातून मी एक H प्लस काढला, मायनस H प्लस, ठीक आहे. काय बनेल, याचा बनला HS मायनस, ठीक आहे. याला काय म्हटलं आपण, याचा कॉन्ज्युगेटेड बेस, ठीक आहे. या केसमध्ये HSने काय केलं, HS काय म्हणून काम करून राहिला, बेस म्हणून काम करून राहिला,
ठीक. चल, त्याच्यानंतर हा अजून एक H प्लस लॉस करू शकते, अजून एक H प्लस याने लॉस केलात तर काय बनेल याचा, हा बनेल यस डायनिगेटिव्ह. बरोबर, हा बनला याचा कॉन्ज्युगेटेड बेस, म्हणजे हा काय म्हणून काम करून राहिला आता, ॲसिड हा H प्लस डोनेट करत असेल तर हा बनला याचा कॉन्ज्युगेटेड बेस. याला म्हटलं आपण बेस 2, कॉन्ज्युगेटेड बेस 2, आणि याला कॉन्ज्युगेटेड बेस 1. जरा पाहू आता, याच्यावर फोकस करायचं मधातल्या कंपाऊंडवर. ठीक आहे, हा पाहून घ्या आता. जर यांनी एक H प्लस घेतलात, ठीक आहे, H प्लस घेतलात तर हा काय म्हणून काम करून राहिला, बेस म्हणून, आणि कशात कन्वर्ट होईल हा, H2S मध्ये. बरोबर, जर H प्लस घेतलात तर हा काय म्हणून काम करून राहिला, बेस म्हणून. ठीक आहे, हे झालं एक, याच्याबद्दल बोलून राहिलो आपण. याच्या उलट अजून हा काय करू शकते, हा एक H प्लस लॉस करू शकते. जर लॉस केलात तर याला काय म्हणायचं, याला म्हणायचं ॲसिड. मग असे सबस्टन्स जे H प्लस लॉस ॲक्सेप्ट करू शकतात, बरोबर, आणि H प्लस लॉस पण करू शकतात, बरोबर, लॉस करू शकतात, गेन करू शकतात, त्या सबस्टन्सला आपण म्हणतो ॲम्फोटेरिक सबस्टन्स. म्हणजे हे सबस्टन्स पहा, बेस म्हणूनही काम करू शकते एका सिच्युएशनमध्ये, आणि काय म्हणून काम करू शकते, ॲसिड म्हणूनही काम करू शकते. तर असे सबस्टन्स जे ॲसिड म्हणूनही काम करू शकतात, बेस म्हणूनही काम करू शकतात, त्याला म्हणतो आपण कोणते, ॲम्फोटेरिक सबस्टन्स. इथं HS मायनस जो आहे तो ॲम्फोटेरिक आहे. दुसरं एक्झाम्पल घेतलं आहे, H2SO4. H2SO4 हा ॲसिड आहे, तुम्हाला माहीत आहे, डायप्रोटॉनिक ॲसिड आहे. याचा एक प्रोटॉन काढला, रिझल्टंट भेटला HSO4 मायनस. ठीक, अजून एक प्रोटॉन काढला याचा, आपल्याला भेटला SO4 डायनिगेटिव्ह. हा झाला पहिला कॉन्ज्युगेटेड बेस याचा, बेस 1, आणि हा झाला याचा दुसरा कॉन्ज्युगेटेड बेस नंबर 2. बरोबर, आता याच्यावर फोकस करू जरा आपण. हा काय करू शकते, हा HSO4 मायनस, हा जर H प्लस घेत असेल तर काय म्हणून काम करेल, हा बेस म्हणून काम करेल. जर याने H प्लस घेतला, बरोबर, तर आपण याला काय म्हणणार, बेस म्हणून काम केलं. बेस म्हणून बनण्यासाठी याला काय करावं लागेल, H प्लस घ्यावा लागेल. आणि जर सपोज हा HSO4 मायनस H प्लस लॉस करत असेल तर हा काय म्हणून काम करून राहिला, H प्लस लॉस करून राहिला, म्हणजे हा ॲसिड म्हणून काम करून राहिला. तर असा सबस्टन्स, बरोबर, हा मधातला जो H प्लस ॲक्सेप्ट करू शकते, H प्लस डोनेट करू शकते, त्या सबस्टन्सला आपण म्हटलं ॲम्फोटेरिक सबस्टन्स. तशाच प्रकारे इकडं पाहून घ्या, H2O, वॉटरचं एक्झाम्पल घेतो, वॉटर. ठीक आहे, हा H प्लस घेते, H प्लस घेऊन हा काय म्हणून काम करेल, बेस म्हणून काम करते. ॲसिडिक कंडिशनमध्ये वॉटर जे आहे ते बेस म्हणून काम करते, म्हणजे पाण्यात जर तुम्ही ॲसिड टाकलं तर अशा वेळेस तो बेस म्हणून काम करते. ठीक आहे, आणि जर सपोज बेसच्या प्रेझेन्समध्ये कोणता एखादा बेस घेता येईल आपल्याला, पुढे घेतोच मी. ठीक आहे, याचं आयनायझेशन होऊन जर हा H प्लस OH मायनस बाहेर देत असेल, OH मायनस याच्यापासून बनत असेल, ठीक आहे, H प्लस कोणी तर दुसऱ्याने घेतला, बिझी आहे तिथं, फॉर एक्झाम्पल, अजून कन्फ्युजन नको म्हणून इथंच घेऊन घेतो, बेस टाकला मी इथं, कोण आहे, NH3. हा बेस आहे, बेसच्या प्रेझेन्समध्ये हा ॲसिड म्हणून काम करेल, हा H प्लस याला डोनेट करेल, काय बनेल, OH मायनस आणि प्लस NH4 प्लस. तर जर सपोज हा H प्लस लॉस करत असेल, काय केलं याने, लॉस H प्लस केला, तर हा काय म्हणून काम करू राहिला, ॲसिड. तर काय समजलं आपल्याला की वॉटर इज ऑल्सो example of amphoteric substance. HS minus is also example of
amphoteric HSO4 minus is also example of amphoteric substance. मग amphoteric substance ची definition काय? amphoteric substance कुठून आला हा? हा आला ब्रोमोस्टेड अँड लोअरी पासून, बरोबर. काय आहे डेफिनेशन? substance which act as acid as well as base. ॲसिड म्हणजे तो H प्लस लॉसही करू शकते, H प्लस गेनही करू शकते, कॉल्ड amphoteric substance. एक्झाम्पल HS मायनस, ठीक आहे, त्यानंतर HSO4 मायनस, त्यानंतर HCO3 मायनस, ठीक आहे, त्याच्यानंतर H2O. these are some example of amphoteric substance. आता कन्सेप्ट आहे पुस्तकात amphoteric, वॉटर ॲज amphoteric substance, बरोबर. वॉटर ॲज amphoteric substance, बरोबर. का amphoteric substance? because water act as acid as well as base. ठीक है, ठीक. water act as base in acid while acid in presence of base. दोन्ही म्हणून काम करते, hence it is amphoteric. बरोबर. एक्झाम्पल पाहू आता. ॲसिडच्या प्रेझन्समध्ये, इन ॲसिड जर टाकलं तर काय होते? H2O प्लस HCl ॲसिड आहे. चला, ॲसिड स्ट्रॉंग आहे हा वॉटरपेक्षा, म्हणून हा H प्लस घेईल, H प्लस हा लॉस करेल, लॉस केल्यानंतर हा काय बनेल? H3O प्लस आणि Cl मायनस. अशा सिच्युएशनमध्ये हा काय म्हणून काम करू राहिला? बेस. आणि हा कोण आहे? ऑलरेडी ॲसिड आहे, ठीक, बरोबर. रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे, कारण हा पुन्हा H प्लस घेऊन काय बनवू शकते? HCl, आणि हा H प्लस लॉस करून H2O बनवू शकते. हा झाला याचा कॉन्ज्युगेटेड ॲसिड. कोणाचा कॉन्ज्युगेटेड ॲसिड? याचा. आणि हा ॲसिड आहे, याचा कॉन्ज्युगेटेड बेस, बरोबर. एक झाला, ठीक. दुसरी रिॲक्शन इथंच लिहितो. इन बेसमध्ये काय होईल? बेस H2O, आणि बेसचं काम असते टू एक्स्ट्रॅक्ट प्रोटॉन. अशा सिच्युएशनमध्ये हा ॲसिड म्हणून काम करते, तो H प्लस डोनेट करते. डोनेट केल्यानंतर हा बनेल NH4 प्लस, आणि हा काय? OH मायनस, ठीक. H2Oनी H प्लस लॉस केल्यानंतर याचा काय बनला? कॉन्ज्युगेटेड बेस. हा बेस याच्याजवळून H प्लस घेईल आणि पुन्हा काय बनेल? H2O. म्हणून हा झाला OH आणि H2O इज ॲसिड, आणि त्याचा कॉन्ज्युगेटेड बेस म्हणजेच OH मायनस. NH4 प्लसचंही तसंच, हा H प्लस लॉस करून याचा बेस बनवू शकते. म्हणजे याचा अर्थ हा कोण आहे? कॉन्ज्युगेटेड ॲसिड. कोणाचा कॉन्ज्युगेटेड ॲसिड? NH3चा. अशा प्रकारे आपण काय सिद्ध केलं की वॉटर ॲक्ट ॲज बोथ ॲसिड ॲज वेल ॲज बेस, हेन्स इट इज नोन ॲज एम्फोटेरिक सबस्टन्स, बरोबर. ठीक आहे. यानंतर पुस्तकातला सब टॉपिक आहे आयनायझेशन ऑफ ॲसिड अँड बेसिस. या कन्सेप्टमध्ये काय आहे? या कन्सेप्टमध्ये एकदम सिम्पल आहे. नाव दिसून राहिलं आयनायझेशन ऑफ ॲसिड अँड बेस, फॉर्मेशन ऑफ आयन्स ऑफ ॲसिड अँड बेस, ठीक आहे, बरोबर. हां, आता पहा, याच्यामध्ये आपण काय पाहतो? पाण्यात टाकल्यानंतर ॲसिड आणि बेसचं आयनायझेशन किती एक्सटेंडपर्यंत होते त्याच्या भरोशावर आपण ॲसिड आणि बेसची स्ट्रेंथ डिटरमाइन केलं, बरोबर आहे, बरोबर. तर एक्सटेंट ऑफ क्लासिफिकेशन ऑफ ॲसिड बेस ऑन द बेसिस ऑफ
एक्सटेंट ऑफ आयनायझेशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ आयन्स और डिसोशिएशन तुम्हाला माहीत आहे ॲसिड किंवा बेस डिसोशिएट झाले तर त्याचं काय बनते, आयन्सच बनते. ठीक आहे. सगळ्यात पहिले स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस कोणाला म्हणायचं. ठीक. स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस या युनिटमध्ये जास्त आपल्याला काम नाही आहे स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेसचं, कारण की ते कम्प्लिटली डिसोशिएट होतात. त्याच्यात इक्विलिब्रियम जो राहते तो एकदम समोर 99.99% पर्यंत इक्विलिब्रियम म्हणजे 100% सापडतच नाही आपल्याला. इक्विलिब्रियम का नाही सापडत ते मी समजून सांगतो. सपोज एखादा स्ट्रॉंग ॲसिड आहे, काय आहे, HCl ॲक्वायस सोल्युशन आहे. जर आपण पाहिलं याला काळजीपूर्वक तर याला फक्त 1 हेडेड ॲरो आहे. 1 हेडेड ॲरो इंडिकेट करते की हे 100% डिसोशिएट होते पाण्यात टाकल्यानंतर 100%. ठीक आहे. इथं याचं जर मी आता इक्विलिब्रियममध्ये घुसलो याच्या इक्विलिब्रियममध्ये तर मला फक्त काय भेटतं, त्याचे आयन्स हा दिसतच नाही, अनडिसोशिएट मॉलिक्यूल दिसतच नाही. काय भेटतात, फक्त आयन्सच दिसतात. तर असा सबस्टन्स जो खूप जास्त डिसोशिएट होते, बरोबर, खूप जास्त म्हणजे 100% डिसोशिएट होते, त्याला म्हणतो आपण स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस. याच्या उलटं अजून दुसरं एक्झाम्पल NaOH ॲक्वायस. ठीक आहे. हे काय पाण्यात काय भेटेल याचं आयनायझेशन होऊन Na+ ॲक्वायस आणि OH- ॲक्वायस. जर मी याच्या इक्विलिब्रियममध्ये घुसलो तर याचा इक्विलिब्रियम मला जवळपास तर सापडणारच नाही आणि इक्विलिब्रियममधले पाहिले तर फक्त मला आयन्स भेटेल, हा गायब होऊन जाईल, बरोबर, हा राहणारच नाही, अनडिसोशिएट राहणार नाही, कारण हे सिंगल हेडेड ॲरो आहे. इरिव्हर्सिबल आपल्याला म्हणता येईल रिॲक्शन. ठीक आहे. आता इरिव्हर्सिबल रिॲक्शनसाठी इक्विलिब्रियमचं काही काम नाही, कारण याचा इक्विलिब्रियममध्ये जर आपण पाहिलं तर फक्त आयन्सच आहे. 100% तुटणारा सबस्टन्सला आपण म्हणतो स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. ठीक आहे. स्ट्रॉंग ॲसिड म्हणजेच दे कम्प्लिटली डिसोशिएट इन वॉटर. तर असे सबस्टन्स जे कम्प्लिटली डिसोशिएट होतात वॉटरमध्ये त्याला म्हणायचं आपण काय, स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस. अजून एक कन्सेप्ट आहे, कायच्या भरोशावर आपण प्रेडिक्ट करायचं स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस, तर त्याचं आपण काय काढतो, के काढतो. के म्हणजे कोण, तर हा आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. हा आपण 11वीत पाहिला आहे, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. सपोज हीच रिॲक्शन जर मी लिहून पाहतो, सपोज HCl घेतला मी, याला H+ आणि Cl-, जर मला याच्यासाठी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट लिहायचं आहे तर काय होईल, सपोज या रिॲक्शनला जर मी रिव्हर्सिबल लिहिलं, रिव्हर्सिबल रिॲक्शनसाठीच आपल्याला काय लिहिता येते, Kc लिहिता येते. त्यालाच आपण ॲसिडसाठी जर लिहित असेल तर Ka म्हणतो. के कॉन्स्टंट ॲसिड डिसोशिएशन कॉन्स्टंट. याला काय लिहित असतो, मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट, बरोबर आहे, प्रोडक्ट ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. जरा ॲट इक्विलिब्रियममध्ये जर घुसून पाहिलं तर हे असं डिस्ट्रीब्युशन दिसून राहिलं, पण असं पाहण्यात आलं की ह्याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कोणाचं कॉन्सन्ट्रेशन HCl ॲट इक्विलिब्रियम नियरली इक्वल टू 0 आहे. म्हणजे 0 म्हणजे हे गायबच झालं आहे, पूर्ण गायब झालं आहे. तर आपण काय म्हणतो, Ka इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स. आणि खूप जास्त आयन्स असल्यामुळं Ka इज व्हेरी हाय फॉर स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. म्हणजेच आठवत असेल 10वीत याची व्हॅल्यू दिली होती, K 10⁻³ 10⁻40 एवढा खूप जास्त हायफाय व्हॅल्यू असतात. त्याच्यामुळं आपण Ka जनरली स्ट्रॉंग ॲसिडसोबत पंगाच घेत नाही. का पंगा घेत नाही, कारण ते कम्प्लिटली डिसोशिएट होतात, त्याच्याशी आपल्याला काही मतलब नाही, कारण त्याचे जे आयन्स आहे अनडिसोशिएटेड आयन ते राहतच नाही मुळे, बरोबर. त्याची व्हॅल्यू खूप जास्त राहते कोणाची, Kची, आणि जेवढी जास्त Kची व्हॅल्यू तेवढा तो स्ट्रॉंग. जरा हे लक्षात ठेवा, बरोबर. चला पहिला पॉईंट काय शिकलो आपण, याच्यात शिकलो आपण स्ट्रॉंग ॲसिड
स्ट्रॉंग बेस का म्हटलं याला, कारण हे कम्प्लिटली डिसोशिएट होतात, आयनाइज होतात. याच्या जर इक्विलिब्रियममध्ये घुसलो तर फक्त आयन्स राहतात. हे जे आहे याचं प्रमाण हे काहीच राहत नाही, बरोबर राहत नाही. तर मग डायरेक्टली तुम्हाला दिसून राहिलं के म्हणजे कॉन्स्टंट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस आयन्स. जेवढे जास्त आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन तेवढं जास्त केची व्हॅल्यू. आणि के कोण आहे, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट याची व्हॅल्यू प्रत्येक रिॲक्शनसाठी एक स्पेसिफिक राहते. फक्त याची व्हॅल्यू कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नाही राहत. म्हणजे इथं मी 2 मोल घेतले बाबा व्हॅल्यू दुप्पट होईल असं होत नाही. इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड करत नाही. याची व्हॅल्यू फक्त आणि फक्त कशावर डिपेंड करते, टेम्परेचरवर. टेम्परेचर जर कमी जास्त झालं तर केची व्हॅल्यू कमी जास्त होते. आणि जनरलाइज काय म्हटलं आपण, केची व्हॅल्यू जेवढी जास्त तेवढा तो सबस्टन्स कसा, स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस. बरोबर. आता मी काही एक्झाम्पल घेतो स्ट्रॉंग ॲसिड आणि बेसचे. एक्झाम्पल पहिलं स्ट्रॉंग ॲसिड्स. बरोबर. पहिला जे आठवते HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड, HNO3 बरोबर, नायट्रिक ॲसिड बरोबर. त्यानंतर H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड. त्याच्यानंतर HI ठीक आहे, HClO3 क्लोरिक ॲसिड, HClO4 परक्लोरिक ॲसिड. ठीक आहे. हे काही एक्झाम्पल झाले तुमचे स्ट्रॉंग ॲसिडचे, बरोबर. त्याच्यानंतर स्ट्रॉंग बेस खिशात टाकून ठेवायचे. स्ट्रॉंग बेसचे काही एक्झाम्पल, बरोबर. सगळे हायड्रॉक्साईड ग्रुप 1 आणि ग्रुप 2चे. NaOH बरोबर, LiOH, CSOH. ठीक आहे. त्याच्यानंतर काय घेता येईल, CaOH ट्वाईस. ठीक बरोबर. अशा प्रकारे तुम्हाला पुष्कळ सारे लिहिता येईल. जनरली हे हायड्रॉक्साईड हे कशाचे एक्झाम्पल आहे, स्ट्रॉंग बेसचे. आता यू कन्सेप्ट आपण वीक ॲसिड आणि वीक बेस, बरोबर. पहिली गोष्ट तर हे वीक असतात. का वीक असतात, दे आर नॉट कम्प्लिटली आयनाइज, म्हणजेच पार्शली आयनाइज होतात. पार्शली आयनाइज or dissociate in water. ठीक आहे. डिसोशिएट इन वॉटर, पार्शली डिसोशिएट. त्यातल्या त्यात पार्शली डिसोशिएट, सपोज मी काय करतो, एक वीक ॲसिड घेतो. वीक ॲसिड पाहू आपण. वीक ॲसिड एक जर वीक ॲसिड कन्सिडर केलात, ठीक आहे. वीक ॲसिड हे लक्षात ठेवा आणि याला जरा सवय करून घ्या. HA म्हणजे आपला काय घेतला आपण, वीक ॲसिड. सपोज याला मी काय करतो, हे पाण्यातच आहे, मॉलिक्यूल आहे हा अनडिसोशिएटेड. याला पाण्यात टाकल्यानंतर हा काय बनवून राहिला, H+ आणि A-. जसा हा वीक आहे म्हणून काय होईल, या आयनची टेंडन्सी आहे असोशिएट व्हायची. हे आयन्स एकमेकासोबत कंबाईन होऊन पुन्हा काय बनवेल, पुन्हा बनेल तुमचा HA अनडिसोशिएटेड मॉलिक्यूल. आणि हे त्याचे आयन्स, बरोबर. हे ॲक्वायस आणि हे ॲक्वायस. जर मी याच्या इक्विलिब्रियम मिक्सचरमध्ये घुसलोत तर मी पाहतो की इथं आयन्स खूप कमी आहे, आयन्स लेस. आणि जे अनआयनाइज मॉलिक्यूल आहे हा मॉलिक्यूल मोर. म्हणजे याचा अर्थ याचा जो इक्विलिब्रियमचं डायरेक्शन आहे किंवा इक्विलिब्रियम जो शिफ्ट आहे, इक्विलिब्रियम हा इकडे शिफ्ट आहे कोणाच्या साईडला, अनडिसोशिएटेड मॉलिक्यूल. कारण हा जो राहील हा 90 किंवा 99% आहे अनडिसोशिएट इक्विलिब्रियममध्ये. ठीक आहे. हा 99% आणि हा किती, फक्त 1% किंवा त्याच्यापेक्षा कमी आयन्स बनतात. अशी सिच्युएशन आहे कोणत्या केसमध्ये, वीक इलेक्ट्रोलाइटच्या केसमध्ये. आणि तुम्हाला माहीत आहे की असा सबस्टन्स जो जेवढे जास्त H+ देईल, जेवढा इझिली H+ देईल तेवढा तो स्ट्रॉंग, बरोबर. आता तेच आपण पाहणार, म्हणजे जेवढा H+ बनेल तेवढा तो ॲसिड बऱ्यापैकी स्ट्रॉंग. आता त्यातल्या त्यात बरं कोणाबद्दल बोलतोय आपण, वीकबद्दल. वीकमध्येच फाईट लावतोय आपण की याच्या वीकमध्येच कोण चांगला, बरोबर. गद्यामध्येच चांगला गदा कोणता, असं आपलं इमॅजिनेशन आहे. चल तर मग काय करतो याच्यासाठी आपण व्हॅल्यू काढतो केची. के इज इक्वल टू काय होईल इथं, मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. असं आहे की इक्विलिब्रियममध्ये जर घुसून पाहिलं तर याचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त आहे आणि हे खूप कमी आहे. आणि हे जर कमी असले तर कोणाची व्हॅल्यू कमी असेल,
केची व्हॅल्यू कमी असेल. के कोण आहे? के इज नथिंग बट द डिसोशिएशन कॉन्स्टंट फॉर ॲसिड. डिसोशिएशन कॉन्स्टंट फॉर ॲसिड. बरोबर. केची व्हॅल्यू जर कमी असलीत तर ॲसिड कसं असते? वीक ॲसिड. मी काय म्हटलं आहे? ऑलरेडी हे वीकच आहे. 2 गदे आहे. या गद्यापैकी कोण चांगला गदा आहे ही आपली आता फाईट आहे. सपोज पाहू आपण आता काही एक्झाम्पल वीक ॲसिडचे. काही वीक ॲसिडचे. पहिला घेतो मी HCN वीक ॲसिड. त्यानंतर घेतो HF. बरोबर. ऑर्गॅनिक ॲसिड CH3COOH. बरोबर. हे काही एक्झाम्पल झाले कशाचे? वीक ॲसिडचे. अजून पुष्कळ सारे आहेत एक्झाम्पल. HF आहे हा. ठीक. आता मला कोणी विचारलं की हे सगळे गदे आहेत, या गद्यापैकी चांगला गदा कोण, बऱ्यापैकी स्ट्रॉंग कोण? तर आता सपोज कोणा म्हटलं मला की HCN आहे. बरोबर. आणि ॲसिटिक ॲसिड आहे. ठीक आहे. बरोबर. हां. तर HCN आणि CH3COOH ॲसिटिक ॲसिड दोघंही वीक ॲसिड आहे. पण कोणी विचारलं की त्यातल्या त्यात या दोघांमध्ये चांगला गदा कोण? तेच ना, चांगला गदा म्हणजे चांगला ॲसिड, स्ट्रॉंग ॲसिड कोण? तर अशा वेळेस आपल्याला मदत करतात हे व्हॅल्यू. हे व्हॅल्यू कशाची आहे? हे व्हॅल्यू आहे त्याची के. बरोबर. आणि हे व्हॅल्यू कशाची आहे? हे के आहे ॲसिटिक ॲसिडचा. केची व्हॅल्यू जेवढी जास्त तेवढं जास्त त्याचं आयनायझेशन, तेवढा चांगला तोच ॲसिड. जरा पाहून घ्या मग कोणाची व्हॅल्यू जास्त. इथं 10⁻⁻7 आहे आणि इथं 10⁻⁻5 आहे. कोणती व्हॅल्यू जास्त? तर 10⁻⁻5 जास्त. म्हणून कोणा जर विचारलं 2 पैकी फाईट लावली, ॲसिटिक ॲसिड आहे आणि HCN आहे, तर दोघंही वीक आहे नो डाऊट. पण त्याच्यात गद्यातला गदा कोण चांगला? तर कोणता गदा चांगला? ॲसिटिक ॲसिड. बरोबर. हा स्ट्रॉंग असं ओळखता येते. कोणासाठी आहे हा कन्सेप्ट? हा कन्सेप्ट आहे वीक ॲसिडसाठी. ठीक आहे. सिमिलरली आपण डिसोशिएशन कॉन्स्टंट कोणाचं काढू शकतो? वीक बेसचा. बरोबर. हां. फॉर वीक बेस. बरोबर. वीक बेस. मी काही एक्झाम्पल घेतले ते डोक्यात टाकून ठेवायचे. वीक बेस एक पुस्तकात BOH दिला आहे, तुम्हाला MOH लिहिता येईल. हां. याला तोडला आपण. हा बेस आहे. काय देईल? 2 आयन देईल. ॲक्वायस आहे हा. ॲक्वायस याचा आयन आणि प्लस OH मायनस. इनिशियली हाच आहे. बरोबर. हे नाहीच आहे. तुटल्यापासून आयन भेटले. असोशिएट झाला कारण हा वीक आहे. असोसिएशन व्हायची टेंडन्सी आहे याची. काय बनला पुन्हा? BOH. बरोबर. इक्विलिब्रियममध्ये घुसलो आपण. ॲट इक्विलिब्रियममध्ये पाहिलं की अनडिसोशिएटेड मॉलिक्यूल कोणता मॉलिक्यूल? हा BOH. हा आहे इथं 99%. आणि जे तुमचे आयन्स आहेत त्याचं प्रमाण किती आहे? फक्त 1% और त्याच्यापेक्षाही कमी आहे. बरोबर. 1% और त्याच्यापेक्षा कमी आहे. मॉलिक्यूल्स अनडिसोशिएटेड खूप जास्त आहे आणि आयन्स फक्त 1%. म्हणजे याचा अर्थ इक्विलिब्रियम जो आहे तो कोणाचा ऐकून राहिला? कोणाची मेजॉरिटी जास्त आहे? अनडिसोशिएटेड मॉलिक्यूलची. म्हणून हा तुटूनच नाही राहिला. आणि हा तुटतच नसेल तर कमी OH देईल, आणि कमी OH देईल तर हा कोण आहे? वीक बेस. ठीक आहे. बरोबर. मग त्यातल्या त्यात आता जर कोणा म्हटलं की कसा कम्पेअर करायचा? 2 गाढव आहे, त्याच्यात कोण चांगला गाढव? ठीक आहे. तसंच याचं काय काढतो आपण? KB म्हणजे डिसोशिएशन कॉन्स्टंट फॉर बेस. बरोबर. याला म्हणतो आपण डिसोशिएशन कॉन्स्टंट फॉर बेस ऑफ बेस. ठीक आहे. याची व्हॅल्यू स्पेसिफिक राहते फॉर पर्टिक्युलर डिसोशिएशन रिॲक्शन. याच्यावर डिपेंड नाही राहत. हा 2 मोल 4 मोल घ्या, त्याच्यावर डिपेंड नाही राहत. याची व्हॅल्यू एकदम फिक्स राहते, कॉन्स्टंट. बरोबर. फक्त टेम्परेचरवर याची व्हॅल्यू डिपेंड करते अपॉन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH. असं म्हटलं मी की मोलार कॉन्सन्ट्रेशन लिहायचं, समजूनच घ्यायचं, कारण कायनेटिक्समध्ये तुम्हाला लागणार आहे. ठीक. तर जरा पाहून घ्या इक्वेशनपासून काय दिसून राहिलं? जेवढे जास्त OH आयन्स देईल हा, जेवढं जास्त याचं प्रमाण राहील तेवढं KBची व्हॅल्यू जास्त. बरोबर. जर हा कमी असला तर KBची व्हॅल्यू कमी. KBची व्हॅल्यू कमी तर कमी वीक काय होईल? तो बेस. चला काही एक्झाम्पल घेतो मी. वीक बेसचे तर जरा लक्षात ठेवायचे. हां. कोण? पहिला लिहिला NH4OH. ह्याला पाठच करून घ्यायचं. त्याच्यानंतर ट्रान्झिशन मेटल CU
OH ट्वाइस, Fe OH थ्राइस, ठीक आहे, Pb OH ट्वाइस. दीज आर सम एक्झाम्पल ऑफ वीक बेस. हे डोक्यात टाकून ठेवायचे, खिशात टाकून ठेवायचे काही वीक बेसचे एक्झाम्पल. हे लागणार आहे आपल्याला हायड्रोलिसिसमध्ये, हे पण लागणार आहे आपल्याला हायड्रोलिसिसमध्ये, ठीक आहे. हे वीक बेस आहे. चला, कोणी विचारलं की व याच्यातल्या याच्यात कोण स्ट्रॉंग कोण वीक, तर अशा वेळेस काय पाहतो आपण, अशा वेळेस आपण केबीची व्हॅल्यू कम्पेअर करतो. केबीची व्हॅल्यू जर जास्त असेल तो त्यातल्या त्या गद्यातल्या गदापैकी जो बऱ्या चांगला गदा चांगला चालू शकते, बरोबर. नो डाऊट हा कन्सेप्ट कोणासाठी आहे, वीक ॲसिड वीक बेससाठी. पण विकातला वीक बेसपैकी बरा कोण आहे, बरोबर. एखादं सेक्शन असते आपल्या क्लासमध्ये, बरोबर, त्यातला त्यात गद्यापैकी चांगला कोण, ठीक आहे ना. सपोज म्हणतो मी NH4OH ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे सपोज 7.1 × 10⁻⁻⁵. आणि सपोज कोणता तरी केबी आहे, एखादा ॲसिड बेस घेतला मी, कोणता तरी CH3NH2 हा घेतला. याची व्हॅल्यू सपोज 5 × 10⁻⁻⁶ आहे. तर जरा कोणी विचारलं तुम्हाला या दोनपैकी दोघाला कम्पेअर करायचं आहे, दोन गद्याला कम्पेअर करायचं आहे, कोण चांगला बऱ्यापैकी स्ट्रॉंग कोण, तर पाहून घ्यायचं पॉवर. याची पॉवर 6 आहे, याची पॉवर 5 आहे. ज्याचं डिसोशिएशन जास्त होईल, जो लवकर OH देईल, त्याचे केबीची व्हॅल्यू जास्त. केबीची व्हॅल्यू जर जास्त तर तो स्ट्रॉंग राहील, बरोबर. म्हणजेच हा स्ट्रॉंग राहील कोणापेक्षा, CH3NH2 पेक्षा. मग काय समजलं एकंदरीत, के जास्त किंवा केबी जास्त तर डिसोशिएशन जास्त, बरोबर. आणि डिसोशिएशन जास्त तर स्ट्रॉंग होईल, ठीक आहे. स्ट्रॉंग कोण होईल, हा बेस. केबी कोणासाठी असते, डिसोशिएशन फॉर बेस, आणि के कोणासाठी, डिसोशिएशन कॉन्स्टंट फॉर ॲसिड, ठीक आहे. तर याच कन्सेप्टवर एक याच्याच रिलेटेड समोरचा कन्सेप्ट आहे ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ, जो 3 मार्कासाठी नक्की येत असते. तो समोरच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे.